हाय, आय एम 6 मंथ प्रेग्नेंट आणि 6 मंथ प्रेग्नन्सीची ना माझी ही ब्लड टेस्ट आहे. मला डॉक्टरने काही ब्लड टेस्ट करायला सांगितलं होतं, तर त्या करायच्या आधी ना ही जी 75 ग्लुकोजची पावडर घ्यायची होती आणि ही घेतल्यानंतर नंतर 2 तासांनी मला ब्लड टेस्टला जायचं होतं. त्या प्रेग्नन्सीमध्ये ना काहीतरी कम्फर्टेबल मला घालण्यासाठी हवं होतं, तर मग मी ना मिशोवरून हा मॅक्सी ड्रेस मागवला होता. तर खूप छान मॅक्सी ड्रेस आहे, खूप कम्फर्टेबल आहे आणि मला पर्सनली खूप आवडला आणि फ्लेअर आहे मस्त, मागे बांधायला नॉड पण आहे आणि घातल्यावर एकदम सुंदर वाटत होता. तर कलर तर मला खूप छान वाटला आणि त्यानंतर बसायला उठायला कसंही बसा कसंही उठा खूप छान मस्त एकदम कम्फर्टेबल होता आणि नॉड असल्यामुळे मागे ना आपण ॲडजस्ट पण करू शकतो. तर मग त्यानंतर आम्ही ना लगेचच ब्लड टेस्ट करण्यासाठी गेलो आणि प्रेग्नन्सी जर्नी जी आहे ना ती खूप हार्ड असते. प्रत्येक वेळेला काही ना काही ब्लड टेस्ट वगैरे काही ना काही चालूच असतं. तर मग आतापर्यंत माझे आहे ना जवळपास 4 ते 5 ब्लड टेस्ट झाले आहे. स्टार्टिंगला माझ्या थायरॉईडची झाली आहे, त्यानंतर मग दुसऱ्या पण अजून ब्लड टेस्ट माझ्या झाल्या. तर मग जेव्हा संध्याकाळी घरी आलो ना तर त्या टायमाला आहे ना हे मी मुरुक्को घेऊन आली होती. तर मग हे मला आहे ना खूप आवडतात आणि मला सध्या आहे ना चटपटीत खायला खूप आवडतं. तर आज आहे ना जेवण बनवण्याचा बिलकुल मूड नव्हता, तर मग आम्ही तर आज बाहेरूनच ऑर्डर केलं होतं. तर माझ्यासाठी मी पावभाजी ऑर्डर केली होती आणि मिस्टरांनी त्यांच्यासाठी तर चायनीज ऑर्डर केलं होतं. तर मी जे आहे ना ते चायनीज अवॉइड करते आहे. अजूनपर्यंत मी प्रेग्नन्सीची जसं माझं जर्नी स्टार्ट झाली आहे तसं मी अजूनपर्यंत चायनीज काही खाल्लं नाही आहे. तर माझ्यासोबतच मल्हारला पण मी पावभाजी खाऊ घालत होती, पण नेमकं त्याला काय आहे ना छाले पडले होते तोंडाला, म्हणून त्याचं हे रिॲक्शन. त्यानंतर मग मी त्याला किंडर जॉय आणलं होतं आणि त्याला ते दिलं आणि ते बघून तर तो खूपच खुश झाला. मग चला, आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब